आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। घरातील वडिलांना किंवा ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का? ही आपली संस्कृती नाही, पण आपण सर्व रामाचे संस्कार जाणतो। अदृश्य शक्तीने आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं। खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवार आणि केंद्र सरकारवर निशाणा। वडिलांना किंवा कुणालाही ज्येष्ठाला घरातून बाहेर काढाल का तुम्ही? ही आपली संस्कृती नाही। आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचे सगळे संस्कार आहेत। अदृश्य शक्ती आहे ती चिन्ह नेणारच होतं। उद्धवजींचं नेलं, आज आमचं नेलं। संस्कार सरकार हे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार। मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर राज्यातील सरकारच वाऱ्यावर, सरकारच्या तिजोरीत पैसे जातात कुठे? वडेट्टीवारांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब। विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार। छत्रपती संभाजीनगर ही शिवसेनेची जागा, ती आम्हीच घेणार। चंद्रकांत खैरेंचा दावा। 5 आमदार गेले तरी काही फरक पडणार नाही, कार्यकर्ते आमच्या सोबत। हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला, खैरेंचं वक्तव्य। मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। महापालिकेच्या शाळांसोबत खासगी शाळांच्या शिक्षकांनाही जिल्हाधिकारी आणि पालिकेचं पत्र। परीक्षा तोंडावर असताना शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी। आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर जाणार। इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान।